प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री नीलांबरी खामकर यांचे वयाच्या 80व्या वर्षी निधन. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री नीलांबरी खामकर यांचे वयाच्या 80व्या वर्षी 23 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8 वाजता शुश्रूषा हॉस्पिटल, मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. भोईवाडा हिंदू स्मशानभूमी येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. या प्रसंगी कलाक्षेत्रातील विविध कलावंतांनी नीलांबरी खामकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. गेली 60 वर्षे नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून त्या कलाक्षेत्रात कार्यरत होत्या. 4 दिवस सासूचे, जय मल्हार, गणपती बाप्पा मोरया, महेश कोठारे निर्मित माझी माणसं अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केले. त्याचप्रमाणे सिंड्रेला, पेन्शन, नुकताच प्रदर्शित झालेला धर्मवीर 2 अशा अनेकविध चित्रपटातून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. इंडिया युनायटेड मिल NTCमध्ये कार्यरत असताना पार्श्वनाथ हळतेकर नाट्यस्पर्धा, आंतरगिरणी नाट्यस्पर्धा, राज्य नाट्यस्पर्धा अशा प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये भाग घेत त्यांनी उत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याशिवाय मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गुणवंत कामगार पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित केले होते. नुकताच त्यांना विघ्नहर्ता संघाचा पुरस्कारही प्राप्त झाला होता. महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या अनेक नाट्यस्पर्धांच्या परीक्षक म्हणूनही त्यांनी कामं केली आहेत. नुकतेच सुरू झालेल्या बिग बॉस मराठी प्रोमोच्या जाहिरातीत अभिनेते रितेश देशमुख यांच्यासोबत त्यांनी काम केले होते. त्या सर्वांशी मिळून मिसळून वागायच्या, मायेने पाठीवर हात फिरवत आईसारखे जवळ घेत चौकशी करायच्या. तसेच कलाक्षेत्रातील विविध पुरस्कार सोहळ्याला नेहमीच त्या उपस्थित राहायच्या. त्यांच्या पश्चात त्यांच्या 2 मुली असा परिवार आहे, अशी माहिती कविता राजवंश यांनी दिली. राम माळी आणि सिनेरामा प्रॉडक्शन्सतर्फे माईंना भावपूर्ण श्रद्धांजली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.